नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। नमस्कार, मी चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे बोलतोय। गेल्या अनेक वर्षांपासून जी गणेशोत्सवाची परंपरा पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुख्यतः तसंच पूर्ण देशभर जी चालू आहे ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली आहे। या गणेशोत्सवासाठी सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे ते म्हणजे श्री गणेशाची मूर्ती। ती मूर्ती साकार करताना काला म्हणजे प्रत्येक वेळी कालानुरूप त्याच्यामध्ये वेगळे बदल होत आहेत, पण त्या बदलामध्ये स्वतः मूर्ती तयार करणं, स्वतःची मूर्ती स्वतः घडवणं, तिची स्थापना करणं घरामध्ये, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर त्यासाठी आमच्या घरामध्ये जी परंपरा चालत आली, आमचे आजोबा शिल्पकार होते, आमचे वडील शिल्पकार होते, त्यामुळे ते काय करायचे तर नदीतली माती, शाडू माती, तो गाळ जो आहे बाजूला जमा झालेला, पाऊस पडून गेल्यानंतर तो जो बाजूचा गाळ आहे, तो गाळ तो सगळा वरचा तो जो मातीचा जो एक असं सॉफ्ट अशी जी माती आहे, ती माती ती घेऊन यायची घरी। ती आपलं ज्यूटचं जे गोलपाट आहे त्याच्यावरती माती, ती गाळ स्वरूपाची ती माती टाकायची, त्याला वाळू द्यायची। वाळल्यानंतर अशी जी वाळलेली माती आहे त्याला परत फोडायची, फोडल्यानंतर त्याला चाळायची, चाळल्यानंतर ती वस्त्रगाळ करायची। एवढी मोठी प्रोसेस त्याच्यामध्ये। अशी वस्त्रगाळ केलेल्या मातीमध्ये कापूस, तांदळाची जी साळ आहेत बारीक ती, खाण्याचा जो डिंक आहे झाडाला येणार ते डिंकाचं पाणी, अशा गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स, काही सर्व प्रमाणामध्ये मिक्स केल्या जायच्या। त्या मिक्स केलेल्या वस्तूंपासून जी माती तयार झाली त्याला खूप टिकाऊपणा आहे त्याच्यामध्ये होता। ही बनवलेली माती आहे, तिला भिजवताना एक विशिष्ट प्रकारे त्याच्यावर प्रक्रिया केली जायची, त्याच्यासाठी थोडी मेहनत आहे। अशा प्रकारे केलेली एक मूर्ती आजही माझ्याकडे आमच्या वडिलांनी केलेली आहे। ही 52 साली केलेली मूर्ती आजही माझ्याकडे मातीची मूर्ती आहे, लक्ष्मी मातीची केलेली, गोदावरी नदीतल्या मातीत केलेली मूर्ती आहे। मी तुम्हाला हे का दाखवतोय, कारण मातीचा एक गुणधर्म आहे, मातीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आध्यात्मिक जोड मातीच्या मूर्तीला आहे। तर तुम्ही जर स्वतःच्या घरात दरवर्षी जी गणेशोत्सवाची मूर्ती बसवता, त्या मूर्तीचं स्वरूप, त्याचा आकार जर तुम्ही मातीचा असेल तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ मिळेल। त्याच्याबरोबर तुम्ही निर्मितीचा आनंद तुम्हाला मिळेल, एक कलाकृती घडवण्याचा। दुसरा एक आध्यात्मिक आनंद, म्हणजे तुम्ही केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा करणं। अशा प्रकारे केलेली मूर्ती जी आहे ती आम्ही ज्या प्रकारची माती तुम्हाला देतोय त्या प्रकारची ती मूर्ती किंवा ती घरी बादलीत विसर्जित केलेली त्याची माती आम्ही परत घेत आहे। म्हणजे ती माती रिसायकल, म्हणजे ती परत मूर्तीला नाही वापरते, ती शेतीसाठी वापरली जाते। त्यामुळे ती माती कुठल्याही प्रकारच्या गटारीत किंवा चुकीच्या जागेवर जात नाही, ज्याच्यामुळे या पवित्र मातीचा, या पवित्र सणाला जो आपण साजरा करतो उत्सव, त्याला कुठेतरी गालबोट लागेल। त्यामुळे तुम्ही जर ही आम्ही आत्ता जी नवीन निरंजन उपासनी यांनी जी काही काढलेली आहे, जी पद्धत शोधून काढली, त्या सर्व गोष्टींसाठी मी आज तुमच्या समोर आहे। त्या मातीची ब्रिक तुमच्या समोर आहे। त्या मातीच्या एका आकारामधून कशी गणेश मूर्ती साकारायची हे मी तुम्हाला आता प्रात्यक्षिक करून दाखवेन। अतिशय सोपी पद्धतीने तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःची मूर्ती तुम्ही साकार करू शकता आणि अशी तयार झालेली मूर्ती तुम्ही घरात प्रतिष्ठित करू शकता। ही प्रतिष्ठित केलेली मूर्ती 10 दिवस 5 दिवस तुमच्या प्रथेप्रमाणे जशी तुम्ही करताय तशी पूजा करून झाल्यानंतर ती मूर्ती घरात बादलीमध्ये याच्या किंवा आपल्या अंगणामध्ये ती विसर्जित करायची। ती जी माती आहे ती निर्माल्यासह तुम्ही निरंजन उपासनी यांना परत करायची। तर तुम्ही जे याच्यासाठी मूल्य देताय त्याच्यातली, ते जसं सांगतील तशी त्याच्यातली परत तुम्हाला, त्याच्यातली निम्मी रक्कम तुम्हाला परत मिळते। आणि अशी मिळालेल्या रकमेतून तुम्ही परत पुढच्या वर्षी त्या मूर्तीचं निर्माण तुम्ही करू शकता।
तर ही माती परत शेतीसाठी वापरली जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण ज्या श्रद्धेने आपण ती मूर्ती साकार करतो त्याची विटंबना होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही ज्या श्रद्धेने ते काम करतात त्याचं सगळं पुण्य ते तुम्हाला लाभतं. आणि ते आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे की मातीच्या मूर्तीला साकार रूप देऊन त्याची प्रतिष्ठापना करणं हे आपल्या हिंदू धर्मातलं जी पद्धत प्रथा चालत आलेली आहे त्यालाच आपण पुढे घेऊन जाऊया. आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम पुढे नेऊया. मी तुम्हाला यानंतर कागदावर या मातीची जी ब्रिक आहे त्याच्यापासून सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती कशी साकार करायची त्याच्याबद्दलच्या तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो आधी. नंतर प्रत्यक्ष या मातीच्या ब्रिक मधून तुम्हाला एक मूर्ती साकार करून दाखवतो. ती तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून बघा. त्याच्याबद्दल जर तुमच्या काही शंका मनामध्ये असतील तर निरंजन उपासनी माझा नंबर त्यासोबत आहे. तुम्ही आम्हाला कधीही त्याबाबत फोन करून तुम्हाला निर्मिती करताना जर काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आपण सर्व मिळून हा उत्सव जो आहे अतिशय वेगळ्या प्रमाणे हिंदू धर्माच्या प्रथेनुसार आपण हा साजरा करूया. धन्यवाद. मी तुम्हाला इथे एक ड्रॉइंग काढून दाखवतोय. त्या ड्रॉइंग मध्ये एक तुम्हाला जो ब्रिक दिलेली आकार मातीचा अशा प्रकारचा आहे. एक वीट तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला त्या मातीच्या बरोबर अशा प्रकारची एक लाकडाची पट्टी दिलेली आहे. 2 पट्ट्या तुम्हाला अशा दिलेल्या आहेत. त्या पट्टीच्या सहाय्याने तुम्ही काय करायचंय तर एक भाग जो आहे मातीचा हा कट करून काढून टाकायचा. मी तुम्हाला प्रत्यक्ष मातीचं दाखवेल असते कसं करायचं ते. हे तुम्ही लक्षात घ्या की हा भाग काढून टाकायचा आणि उरलेला जो हा भाग आहे मातीचा त्याच्यामध्ये त्याला काय करायचंय तर या बाजूने सारखं अंतर सोडून 2 रेषा काढायच्या आहेत. 2 रेषा काढल्यानंतर या रेषा पुढे त्याच प्रकारे समांतर रेषा पुढे कंटिन्यू येतील अशा काढायच्या. बरोबर आहे. याची जी जाडी आहे ब्रिकची त्या जाडीला देखील मध्यभागी एक रेषा काढायची. उभी पण एक रेषा काढायची. झालंय. आता परत याचे एकसारखे 3 भाग होतील अशा रेषा काढायचे. आधी तुम्ही कच्ची ड्रॉइंग करू शकता वाटल्यास त्यामुळे तुम्हाला ते अंदाज येईल. ही एक रेषा ही एक रेषा काढायची. परत याला तुम्ही अशा प्रकारच्या रेषा तुम्ही त्या मातीच्या ठोकळा जो तुम्हाला ब्रिक दिलेली आहे त्याच्यावर काढायचे. आता हे तुमचे 9 भाग झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर तुम्ही आता 1 आणि 2 3 या भागापैकी 1 आणि 3 हे भाग जे आहेत तिथले ही माती काढून टाकायची. कट करायची पट्टीने. मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेल कसं करायचं. हा भाग जो आहे हा कट करायचा असा. बरोबर आहे. आता याचा पण हा भाग जो आहे असा कट करायचा. तर तुम्हाला आता याचा 3D इफेक्ट दिसेल की हा ठोकळा पुढे राहिला एवढा भाग हो की नाही. आणि हा भाग जो आहे 2 भाग जे आहेत ही माती काढल्यामुळे हे मागे गेलेत. बरोबर आहे. आता याची जे मातीचे असे बारीक ठोकळे येतील तुमच्या हातामध्ये ते तुम्ही बाजूला ठेवायचे.
हा 1 नंबर आणि 3 नंबर 3 बाजूला काढलाय, बरोबर आहे. आता तुम्ही काय करायचं, ही जी खाली ब्रिक तुम्हाला एक दिलेली आहे ती अशा प्रकारची आहे, एक लादी जे मातीची, त्याचे तुम्ही 3 भाग करायचे. आणि हे जे 3 भाग आहेत, हे जे ठोकळे, हे जे 3 भाग येतील तुमच्या ताब्यामध्ये, त्याच्यातला एक भाग घेऊन त्याला म्हणजे असा जो आयताकृती भाग आहे बघा असा, याला तुम्ही काय करायचंय, याला खालच्या बाजूला दाबून याला असा गाजरासारखा आकार द्यायचा आहे. असा निवडता करायचं याला दोन्ही हातामध्ये घेऊन, याला असा निवडता केलेला जो भाग आहे याची ही बाजू समोर ठेवून इथे करून याला असा, इथे करून याला असा असा वळून याच्यावर लावायचा आहे. हा भाग समोर बाहेर येईल, त्यामुळे तुम्हाला लगेच गणपतीचा आकार आहे तो दिसायला सुरुवात होईल समोर लावल्यानंतर. ठीक आहे. हे जे 2 तुकडे आहेत, 2 बाजूला 2 जे उरलेले होते, तो एक इथे लावायचा आहे तुम्ही आणि दुसरा इथे लावायचा. ठीक आहे. म्हणजे याच्यातला जो दुसऱ्या नंबरचा आहे तो मध्ये लावायचा, असा असा मध्ये पोटाचा आकार, आणि ही इथे 2 गुडघ्याचे आकार असे हे बाहेरच्या बाजूला येतील, असे बाहेर येतील. तर ही माती एक्स्ट्रा लावते आपण. ठीक आहे. आता हा जो पुढे आलेला भाग आहे याला जर तुम्ही हाताने दाबलं तर याचा हात तयार होतो असा, बरोबर आहे. इथे एक हात तयार होतो, इथे पोट तयार होते. ठीक आहे. आता हे जे पार्ट आहेत मागचे, हे जर हाताने दाबले असे, हा पार्ट मातीला जर दाब दिला तर याचे असे मोठे कान तयार होतात. हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक मातीचं करून दाखवतच आहे, तर तुम्ही आता हे थोडं ड्रॉइंग मध्ये समजून घ्या. आणि ही जी माती आहे, हा जो आहे हा भाग असा गोल केल्यावर इथे डोळ्याचा आकार तुम्ही करून घेऊ शकता. समजला? तर हा आकार जाईल, बरोबर आहे. याला दाबून तुम्ही असं गोल करू शकता, बरोबर. आता याच्यातला हा परत एक ठोकळा उरलेला आहे, त्या ठोकळ्याचं काय करायचं, मोदकाचा आकार तयार करायचा आणि तो चपटा करून खालच्या बाजूने इथे बसवायचा, मग त्याचा मुकुट तयार होईल, बरोबर आहे. असा मुकुट तयार होईल गोल असं छान. अशा प्रकारचा एक अतिशय सोपा असा गणरायाचा आकार तुमच्या समोर तयार झालेला तुम्हाला दिसेल. एकदम सोपा आहे. तुम्ही हातात करायला घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही थोडंसं लक्ष द्या. मी तुम्हाला याचं स्टेप बाय स्टेप मातीमध्ये कसं करायचं याचं देखील प्रात्यक्षिक यानंतर मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? या पद्धतीने आपण आपल्या घरच्या गणरायाचा साकार रूप आपल्याला प्रत्यक्षपणे तयार करायचे. आपल्या या गणरायाची वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यक्ती जसा आकार देईल तसं ते स्वीकार करतं. म्हणजे कोणी असं याचा आपण गणपती बनवायला घेतलाय वेगळं काय झालं असं होत नाही. तो होतो गणपतीचा आकार, त्याच्यामुळे
त्याचा जो आकार आहे मुळातच त्याचं जे रूप आहे ते या निर्णयातून निराकारामधनं आकार साकार करणारं रूप आहे. ते जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला एक अतिशय सुंदर मूर्ती ही तुमच्यासाठी तयार झालेली दिसेल. ठीक आहे, तुम्ही करा. आता मी तुम्हाला यानंतर मातीचं प्रॅक्टिकल मूर्ती कशी साकार होती ती तुम्हाला दिसेल. समोरून मूर्ती कशी दिसेल याचं एक तुम्हाला रेखाचित्र तयार करून दाखवतो. हे तुम्हाला तेच लाईन झाकून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते सोपं दिसेल. ठीक आहे, असं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साध्यसमितिभिर्यजति स सर्वल्लभते स सर्वल्लभते. अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानुद्यान् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते, महादोषात् प्रमुच्यते, महापापात् प्रमुच्यते. ही माती आहे. ह्या आपण ज्या ज्या पद्धतीची माती ही खास बनवलेली माती आहे. अतिशय सुंदर त्याचा नैसर्गिक रंग त्या मातीला आहे. सॉफ्ट आहे अतिशय. बघा हे असं केलं का लगेच त्याला फिनिशिंग करायला येते. तर ही सरळ माती आलेली आहे. तर याला काय करायचं तुम्ही, ही मातीचा गोळा समोर आल्यानंतर याला हळदी कुंकू व्हायचे. बरोबर आहे. हळदी कुंकू फूल वाहून त्याच्यावर हात ठेवून डोळे बंद करून तुम्ही अथर्वशीर्ष बनायचं. अथर्वशीर्ष बनायचंय पूर्ण हात ठेवून. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये तुमच्या विचारांमध्ये एक मूर्तीचं साकार रूप नुसतं अनुभवायचं. तुमच्या डोळ्यासमोर आणायचं की मी अशी मूर्ती मी तयार करतो. एक मूर्ती डोळ्यासमोर आणायची. असा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला एक मूर्तीचं साकार रूप समोर दिसेल. मग हा जो आकार तुमच्या समोर आहे मातीचा, याच्यातनं एक भाग जो आहे मातीचा हा तुम्ही बघा काय करतो. ही माती जी आहे याशी या लाकडी पट्टीच्या सहाय्याने कट करून मी ही वेगळी केली. बघा ही वेगळी निघाली होती. बरोबर आहे. अशी निघालेली माती आता हा उरलेला भाग आहे ही बाजूला ठेवायची. ही बाजूला ठेवून हा जो उरलेला भाग आहे त्याच्या उभे दोन रेषा ओढायच्या. अशा दोन रेषा करून याचे 3 भाग झाले. 1 2 3. हे 3 भाग झाल्यानंतर याला परत अशा आडव्या 2 रेषा काढायच्या की ज्याचे 9 भाग होते. आणि हे शेवटपर्यंत नाही, वरच्या बाजूने फक्त त्याची रेषा तुम्हाला दिसेल एवढंच याला करायचे. याचे 2 तुकडे करायचे आत्ता नाही. आता काहीच करायचं नाही, नुसतं रेषा आखली. ही जसं आखलेलं आहे तसंच ही जी रेषा ही कंटिन्यू पुढे पण ओढायची आखायची मातीमध्ये. हे बघा इथे अशी जशी या बाजूने तशी या बाजूने पण आखलेली. ठीक आहे. तशीच या बाजूने पण आहे. असं आखल्यानंतर हे 9 भाग त्याचे झालेत आणि हे 3 झालेत. या 3ला
आता वरच्या बाजूने थोडं पुढे अलीकडे असं परत एक लाईन टाकायची, थोडी व्हायची अशी इथे पण. इथं अंतर जास्त आहे, समोरचं कमी आहे, हे लक्षात घ्या. इथे असं तयार झालं की याचा एक नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 भाग जे आहेत त्याच्यापैकी पहिला एक नंबर जो आहे त्याला अशा प्रकारे कट करायचं. ही जी पट्टी तुम्हाला दिलेली आहे त्या पट्टीच्या सहाय्याने तुम्ही याला कट करायचे. मग हा भाग निघून गेला त्याचा इथला, येते लक्षात. तसाच आता 3 नंबर ही दुसरी ही मधली तशी ठेवायची, मधली बाजू, आणि त्याच्या बाजूचं जे आहे आपण त्याला 3 नंबर आपण म्हणूया, ते 3 नंबर काढूया माती ही. आता बघा असा आकार तयार झाला. हे 2 भाग काढलेत आपण, जे आखले होते ते इथे ठेवलेले आहेत, हे 2 बरोबर आहे. हे 2 पार्ट आपण इथे बाजूला ठेवलेले आहेत, ते नंतर कामाला येतील, मी तुम्हाला सांगेन कशी उपयोगात आणायची ते. आता इथे हे तयार झाले. आता काय करायचंय तुम्ही, तर ही जी आपण आधी काढलेली माती आहे या मातीचे देखील 3 भाग करायचे, 1 2 आणि 3. तेव्हा हे सरळ 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 ती कापली जाते आणि त्याच्यातला एक भाग जो आहे एका भागाला असा हातामध्ये धरून त्याला खालच्या बाजूला निमुळत करून त्याला असा गाजरासारखा आकार करायचा असा. ठीक आहे. आणि हा भाग जो आहे हा चपटा करून असं चपटा करायचा, वरच्या बाजूला चपटा करून इथे मध्ये मध्यभागी लावायचा. त्याला मागच्या मातीमध्ये चपटा झालेला भाग हा एकजीव करायचा आहे. थोडासा ओला कपडा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. बघा तुम्हाला एकदम असं केल्याबरोबर एकदम बाप्पाचा आकार साकार होताना तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. आता हा एक गणपतीचं तोंड झालं, ही सोंड इथं आलेली आहे अशी. याला आता हे जे 2 बाजू आहेत हे आहेत कान, तर हे अंगठ्याच्या सहाय्याने असे दाबायचे. ओल्या कपड्याला असा बोट पुसून घ्यायची, त्याच्या सहाय्याने तुम्ही असं हे गुळगुळीत करायचं, याला पाणी लावून मातीला. या 2 बाजू ह्या अशा राऊंड करून घ्यायचे गोल. प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. आता ही जी माती आहे ही माती परत याच्यात थोडं 2 हे करून याला ओली करून घ्या. ओली करून तुम्ही त्याचा असं चौकोन असा आहे खरा असं करून
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मपूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् म्हणजे तुमच्याकडे इतर 2 गोळे हे उरलेत ना मातीचे, हे 2 गोळे तुम्हाला अशी लावायची. नादसन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकर्षिः निजृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः तुम्ही पट्टीच्या सहाय्याने असं डोळ्याचा खोलगट भाग असा करायचा, याच्या रेषा करायच्या अशा थोड्याशा अशा, ठीक आहे. एक गळ्यात हे दाखवायचं, असं जाणून दाखवायचं, असं हे करायचं. एका धोत्राची वाईट दाखवायची. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीचा आकार गणेशाचा हा तयार होतो. पहिल्या वर्षी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, याच्यापेक्षा चांगलं करू शकलात तर काही हे नाही, पण एवढं जर केलं तर मला असं वाटतं तुमची मूर्ती जी आहे ती साकार झाली असं ते त्याच्यामध्ये होईल. त्याच्यात तुम्ही भरपूर तुम्ही आनंदी तुमचा त्याचा घेऊ शकता. ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साध्यसमिद्भिर्यजति स सर्वल्लभते स सर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी. ठीक आहे, तर तुम्ही सर्व कधी तुम्हाला त्याच्या बाबतीत काही अडचण आली तर तुम्ही निश्चित विचारा. माझा नंबर मी निरंजन यांच्यासोबत मी माझा नंबर देखील तुमच्याकडे शेअर करतोय. तुम्ही पहिल्या वर्षी फक्त त्याच्या आकाराकडे लक्ष द्या, तर आपल्याला गणपतीचा आकार साकार करता येतो. आकार आल्यानंतर त्याचे बारकावे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने, पहिल्या याच्यातच एकदम येतील असं नाही, ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला जमतील. तुम्ही पहिल्या वर्षी तुम्ही एवढाच विचार करा की आपल्याला अपेक्षित असलेला श्री गणेशाचा आकार आपण करतो, त्या आकाराची तुम्ही त्या निराकार आकाराची प्राणप्रतिष्ठा करा, त्याची पूजा करा, मनोभावे त्याची श्रद्धे ती करा. ते झाल्यानंतर ही जी मूर्ती आहे ही तुमच्या घरातच बादलीमध्ये विसर्जित करा. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकून तुम्ही ही जी माती आहे ती निर्मलला सगळं तुम्ही निरंजन यांच्याकडे परत द्या. त्याच्या मोबाईलला तुम्ही दिलेल्या पैशाचे निम्मे पैसे तुम्हाला परत मिळतील. अशा प्रकारे आपण पर्यावरणाचं रक्षण तर करतोच आहोत, परत एका पवित्र कार्याला आपण हातभार लावतो. ही माती जी आहे ती कुठेही नदी नाल्यामध्ये जात नाही, ही माती शेतामध्ये परत जाते. तर शेतामध्ये गेल्यानंतर ते एक वेगळ्या प्रकारचं पुण्य तुम्हाला या माध्यमातून नक्कीच मिळेल. तुम्ही जर ते साकार केलं तर मला असं वाटतं की याच्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य झाल्या दिसतील. निर्मितीचा आनंद तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही केलेली मूर्ती, त्याची प्रतिष्ठापना, त्याच्या श्रद्धेने केलेलं त्याच्यावरचं काम आणि परत पर्यावरणाचं रक्षण, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. हे जर केलं तर मला असं वाटतं
की यावर्षीचा गणेशोत्सव हा असा वेगळ्या प्रकारे आपण साजरा करूया, इथून पुढे सुरुवात करूया आणि याच्यातून वेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुमच्याकडून साकार होऊ द्या, असं एवढंच मी शुभेच्छा देतो. काय असेल तर नक्की मला विचारा. धन्यवाद. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.